कोणत्याही जाती धर्माच्या लोकांच्या भावना दुखावतील असे फोटो, मजकूर, व्हिडिओ, ऑडिओ सोशल मीडियावर शेअर करू नका। अशा कृत्यांवर भंडारा सायबर पोलिसांची करडी नजर आहे। असे कृत्य करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। नागरिकांनी देखील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। समाज विघातक कृत्यांमध्ये समाविष्ट झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। भंडारा पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास निर्गमित व्हिडिओद्वारे केले आहे। परिसरातील सर्व जनतेला जाहीर आवाहन करतो की कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो, मजकूर, व्हिडिओ, ऑडिओ सोशल मीडियावर शेअर करू नका। अशा प्रकारचे कृत्यावर भंडारा पोलीस सायबर सेल याची टीम तयार करण्यात आली असून त्याच्यावर करडी नजर ठेवण्यात आली आहे आणि असे कृत्य केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच लोकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। काही समाज विघातक कृत्यात सहभागी जर झाले त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आम्ही भंडारा पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे। भंडारा पोलीस दल सदैव आपल्या सेवेशी तत्पर आहे। धन्यवाद। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील, पोलीस स्टेशन जवाहरनगर। सर्व जनतेला आवाहन करतो की कोणत्याही जातीच्या धर्माच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या किंवा धार्मिक भावना भडकावणाऱ्या आक्षेपार्ह फोटो, मजकूर तसेच संदेश कोणत्याही सोशल मीडियावर प्रसारित करू नका। अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्यास संबंधित इसमावर भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या इसमांवर भंडारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ, संदेश आपणास पाहायला मिळाल्यास ते पुढे फॉरवर्ड करू नका व त्याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्या। कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। तसेच अफवा प्रसारित करू नका। आपण सर्वप्रथम भारतीय आहोत याचे भान ठेवा आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा। जय हिंद।